अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। भायखळा 207 प्रभागातून योगिता गवळी निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय। याआधी अरुण गवळीची भाऊजाई वंदना गवळी आणि थोरली कन्या गीता गवळी यांनी पालिका निवडणूक लढवलेली आहे आणि त्यानंतर आता योगिता गवळी या देखील मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये जादूटोण्याची भीती दाखवत महिलेवरती अत्याचार झाल्याचा प्रकार घडलाय। अत्याचारासह 50 लाखांची आर्थिक फसवणूकही झाली आहे। इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित भोंदूबाबा विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। तर धरणगावातील गणेश जगताप या भोंदूबाबावर गुन्हा दाखल झालेला आहे। बातमी महत्वाची आहे। कलियुगातले रावण अजूनही जिवंत आहेत असं गुलाबराव पाटील म्हणतात। त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला विकास करायचा आहे। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री काय असतो हे दाखवून दिलं असं देखील गुलाबराव पाटील म्हणतात। गुवाहाटीला गेलो तेव्हा खूप टीका झाली असं देखील गुलाबराव पाटलांनी बोलून दाखवलंय। 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री कसा असतो म्हणजे मी नायक पिक्चर पाहिला होता। नायक पिक्चर मध्ये ज्याप्रमाणे अनिल कपूरने कामं केली, एक दिवसाचं जरी चित्रीकरण असलं तरी त्याची व्यापक भूमिका त्याच्यामध्ये होती। शेवटी तो पिक्चरच होता, पण तरी सुद्धा 18 तास काम करणारा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदेंनी या राज्यामध्ये दाखवून दिलं। आता सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की ती सन्मानाने महायुती होत असेल तर आमची कुठेच आडकाठी नाही, पण सन्मानाने होत नसेल तर आमची जेवढी ताकद आहे त्या ताकदीच्या भरोश्यावर आम्ही लढायला तयार आहोत। आम्ही ज्यावेळेस गुवाहाटीला गेलो तर आमच्यावर किती टीका झाली तुम्ही पाहिलं असेल। अजूनही ते कानातले आवाज आमचे बंद नाही, 50 खोके सब कुछ ओके, हे सगळं आम्ही त्यावेळेस ऐकलं। गद्दार या गोष्टी ऐकल्या, पण आमच्या खांद्यावरचा हा जो फटका आहे हा कधीच उतरलेला नाही। वयाच्या 16व्या वर्षापासून आम्ही शिवसेनेचं काम करतोय आणि जवळपास वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा 20 वर्ष अनुभव आम्हाला आहे। त्यामुळे बाळासाहेबांच्या शिकवणीत आणि तालमीत वाढलेले आम्ही कार्यकर्ते आहोत। आमचा एकच नेता आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। आमचा एकच झेंडा आहे, तो म्हणजे भगवा झेंडा। बातमी हिंगोलीतून आहे। काठोडा तांडामध्ये घराला भीषण आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। घरातील संसार उपयोगी साहित्यासह 5 लाख रुपयांची रोकड जळून खाक झालेली आहे। काठोडी तांडामध्ये घराला आग लागून आपण पाहतोय घराचं मोठे नुकसान झालंय, शिवाय 5 लाखांची रोकडही इथं जळून खाक झालेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाजही वर्तवला जातोय। आग विझवण्यात आली आहे, मात्र घरातील सगळ्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय। 5 लाखांची रोकडही या ठिकाणी जळून खाक झाल्याची दृश्य। बातमी जळगावमधून आहे। कांचननगरमधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आहे। परिसरात विकास न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा या सगळ्या ग्रामस्थांनी दिलाय। रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, गैरसोयी होत असल्यानं नागरिक हे संतप्त झालेले आहेत। आम्ही पूर्णपणे विचार केलेला आहे। आता पूर्ण ह्या कांचननगरमध्ये जेवढे रहिवासी आहे तेवढे आम्ही मतदानाला विरोधी आहे। मतदान आम्ही करणार नाही आणि प्रचाराला सुद्धा कोणाला येऊ देणार नाही। येत्या निवडणुकीत एवढ्या 10-15 दिवसात जर या कांचननगरमधली रोडाची कामं जर मार्गी लागली नाहीत तर या ठिकाणी येणाऱ्या मनपाच्या इलेक्शनमध्ये आम्ही कोणत्याही उमेदवाराला प्रचार करू देणार नाहीत व निवडणुकीमध्ये संपूर्ण परिसर हा बहिष्कार घालीत